महाराष्ट्र में सरकार की कार्यप्रणाली को लेकर विपक्षी का हमला जारी है। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने राज्य सरकार को हंसी के मेले का गिरोह बताया और कई गंभीर आरोप लगाए हैं। महाराष्ट्रामध्ये घोटाळ्यांची मालिका सुरू होणार आहे, पण सरकार मात्र संरक्षणच देण्याचं काम करते। सरकार म्हणून आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे काही घोटाळे झाले 2014 पासून एकाही मंत्र्यावर कारवाई झाली नाही। त्यामुळे घोटाळेबाजांना सोबत घेणारं सरकार कारवाई करणारच कशी? त्यामुळे पुरण चरण्यासाठी सगळ्यांना मोकळीक आहे अशी सरकारची आत्ताची अवस्था आहे। बिनधास्त खा, बिनधास्त राहा, कोणी काही आरोप करू देत त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका, असा मला वाटतं की एक धोरणच या सरकारने तयार करून ठेवलेलं आहे। इतकी भयावह परिस्थिती आत्ता महाराष्ट्राची आहे। कोणाचाही पायपोस कोणाच्या पायात नाही। फक्त बातम्या वृत्तपत्रातून आणि मीडियातून आम्हाला की हे जाणार ते येणार, यांचा पक्षप्रवेश त्यांचा पक्षप्रवेश, हे नाराज ते नाराज, यावरच हा सगळा खेळ सुरू आहे। म्हणून मला या सरकारकडून आता जनतेने फार अपेक्षा ठेवू नये। जनतेने संधी शोधावी आणि यांना धडा शिकवावा, तरच हे वटणीवर येतील। अन्यथा यांचा माजोरीपणा हा जर असाच राहिला तर महाराष्ट्राची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही। लग्न लावण्याचं काम या सरकारने केलं स्वतःच। महाराष्ट्राला विकून महाराष्ट्राची सत्ता बळकवण्यासाठी रचलेलं एक डोंग होतं, खोटारडेपणा होता, असंही सरकारचं आता उघड झालेलं आहे। याचं कारण असं आहे की निवडणुकीच्या वर्षांमध्ये जी उधळपट्टी झाली आणि सरकारचे तिजोरीची वारेमाप लूट झाली, त्यामुळे आता इतकी भयावह परिस्थिती आली की शेतकऱ्यांचे ठिबक सिंचनाचे 2 वर्षापासूनचे अनुदान थकले आहे। 6 महिन्यापासून निराधार महिला पुरुषांचे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे दिले गेले नाही। मनरेगाचे पैसे 6 महिन्यापासून मिळाले नाही। आजच गडचिरोली जिल्ह्यामध्ये मनरेगाचे पैसे न मिळाल्यामुळे 6 महिन्यापासून मनरेगाच्या कामगारांनी आत्महत्या केली। काम करून पैसे मिळाले नाहीत म्हणून त्यांनी आत्महत्या केली। धान आणि सोयाबीनचे पैसे मिळाले नाहीत। 386 कोटी रुपये 6 महिन्यापासून विदर्भातील पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई 6 महिन्यापासून या सरकारने दिलेली नाही। म्हणजे या राज्यात चाललं काय? ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 72 वसतिगृह सुरू केले। 4,500 रुपयाचा त्यांना दरमहा, भोजन आणि व्यवस्थेचा भत्ता देण्याचा निर्णय घेतला। त्यांची तरतूद नाही। 15 ते 20 लाख 2 कोटीची मागणी असताना 15 ते 20 लाख रुपये त्या हॉस्टेलसाठी दिले गेले। म्हणजे ओबीसी पोरांचा जीवनाचा खेळ या सरकारने चालवलेला आहे। त्या पोरांनी कुठे खायचं? कोण उधारी देणार आहे त्याला भोजन? ही जर पद्धत असेल ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात, या सरकारची सातमानी वागणूक जर असेल, सावत्रपणाची वागणूक असेल, तर यांना ओबीसीचा सरकार बनायचा अधिकार आहे का? मी सांगितलं की पीडब्ल्यूडीचे प्रचंड मोठा निधी थकलेला आहे। 16,000 कोटी रुपये आता देणे आहे। 16,000 सिंचन विभागाचे आणि 89,000 कोटी पीडब्ल्यूडीचे।
तर हे सगळे पैसे सरकार कधी देणार? एवढी थकबाकी होऊन या बजेटमध्ये सरकार लोकांसाठी काय करणार आहे? म्हणून आम्हाला भीती वाटते की 2100 देणार नाहीच बहिणींचे, पण ते 1500 जे काय देऊ केले ते सुद्धा मिळणार नाहीत, अशी अवस्था राज्याची करून ठेवलेली आहे. आणि 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्याचा प्रश्न तर दूरच राहिला. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं. केवळ बनवाबनवी करायची. महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान सन्मान निधी शेतकऱ्यांसाठी 2,02,10,00,000 लोकांना दिला गेला होता. आता तो आकडा बंद करून कमी करून 1,08,00,000 लोकांना शेतकऱ्यांना तो आता शेतकरी सन्मान निधी दिला जातो. 1,08,00,000 लोकांना दिला जातो. पूर्वी हा 2,10,00,000 शेतकऱ्यांना दिला जायचा. तिथेही बनवाबनवी केली. मोदी आवास योजनेचे पैसे वर्षभरापासून मिळाले नाही. 1 वर्षापासून. जल में नल, घर में नल, नल में जल याचं वाटोळं केलं. 9 महिन्यापासून 18,200 कोटी रुपये त्या कंत्राटदारांना मिळाले नाही. सगळ्यांनी अर्धवट काम करून, काम सोडून कंत्राटदारांनी पोबारा केलाय. म्हणजे राज्य कुठल्या दिशेने नेत आहे? केवळ या सगळ्या मूलभूत विषयाकडे लक्ष जाऊ नये म्हणून आपसातले वाद दाखवायची, भांडण दाखवायचं आणि नको त्या विषयाला पुढे आणून मूलभूत गरजा, मूलभूत प्रश्न याला हरताळ फासायची, ते प्रश्न बाजूला करायचे. म्हणजे या सरकारमध्ये आता खरं म्हणजे हास्य जत्रेसारखं स्वरूप आलेलं आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि हे सरकार करमणुकीसाठी महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, आता सर्वांची ही करमणूकच केली जाते. कारण याचं असं आहे की एसटी भाडेवाढ झाली, मंत्री म्हणतात मी केली नाही, उपमुख्यमंत्री म्हणतात वित्त मला माहित नाही. मग माहित कोणाला आहे? तर मला वाटतं हास्य जत्रेतल्या एखाद्या कलाकाराला विचारायला पाहिजे की तुला तरी माहित आहे का रे बाबा? ही गंमत अशी सरकारमध्ये चालली आहे. म्हणजे एसटी मध्ये भाडेवाढ करून आणि या 2 नेत्यांचे स्टेटमेंट बघितल्यावर हे सरकार म्हणजेच हास्य जत्रेंची टोळी वाटते आहे.